ॲट्रॉसिटी दाखल केली. तर इतर 8 जणांवर ॲट्रॉसिटी दाखल केली असताना 1 जणाला पकडलेलं असून बाकीचे 7 जण फरारमध्ये गावामध्ये दहशत माजवत आहे. 23 दिवसानंतरही आरोपींना अटक नाही. 15 ऑगस्टला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण. हे पीडित कुटुंब तालुका पोलीस स्टेशनला आलेलं असताना तेथील PI असतील त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही व त्यांना तिथून उडवाउडवीची उत्तरं देऊन तिथून हाकलून देण्यात आले. श्रीरामपुरात गुन्हा दाखल होऊन 23 दिवस उलटले. आरोपींच्या अटकेसाठी 15 ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा. श्रीरामपूर. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन 23 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वैरागर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपींना तातडीने अटक करावी तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वैरागर यांच्या समवेत अर्जुन दोडके, आकाश गालफाडे, अजय खरात आणि अतुल त्रिभुवन यांनी दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार राजेंद्र नारायण सरोदे यांनी दिनांक 4 जुलै 2026 रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 263/2026 दाखल केला आहे. दिनांक 1 जुलै रोजी आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून घरात प्रवेश केला, शिवीगाळ व जातीवाचक अपशब्द वापरले, मारहाण केली तसेच कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन 23 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. आरोपींकडून फिर्यादीवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून मुलावर खोटा पॉक्सो गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना गावात राहू नये यासाठी दबाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जीविताला धोका असल्याने कुटुंबाला सध्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घ्यावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे आणि पोलीस बंदोबस्तात त्यांना त्यांच्या घरी पोहोचवावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींना अटक करण्याची मागणी मान्य न झाल्यास दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वैरागर यांनी दिला आहे. आता पोलीस प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन आरोपींच्या अटकेबाबत काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक व तहसीलदार साहेब या दोन्ही कार्यालयामध्ये आम्ही निवेदनपत्र सादर केलेलं आहे. व सादर करण्याचा मुद्दा असा की 1 ऑगस्ट तारखेला वांगी खिरडीमध्ये राहणाऱ्या सरोदे फॅमिलीला तिथल्या पंचायताकडून वारंवार गाव सोडून हाकलण्याची धमकी येत होती. तर आमचे फिर्यादी सरोदे फॅमिली गेली नाही, त्याच्यामुळे त्याने गावगुंडांना हाताला धरून त्यांना प्रताडित केले, रात्रीच्या घरात घुसून मारहाण केली, जातीवाचक शिवी दिली. दलित आहे तुम्हाला इथं राहायचा हक्क नाही, गाव की नाही, तुमचं इथं गाव नाही आहे, तुमचा इथं संबंध नाही असं जातीवाचक शिवीगाळ करून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान रात्री 1:30 वाजता हे पीडित कुटुंब तालुका पोलीस स्टेशनला आलेलं असताना तेथील PI असतील त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही व त्यांना तिथून उडवाउडवीची उत्तरं देऊन तिथून हाकलून देण्यात आले. तर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत असताना वाकचौरे साहेबांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगून आम्ही पुढे वाकचौरे साहेबांनी तपास करून पुढील कारवाई करायला लावली. तर त्या तपासादरम्यान सदर घटना ही सगळी खरोखर असल्यामुळे वाकचौरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ॲट्रॉसिटी दाखल केली. तर इतर 8 जणांवर ॲट्रॉसिटी दाखल केली असताना 1 जणाला पकडलेलं असून बाकीचे 7 जण फरारमध्ये गावामध्ये दहशत माजवत आहे. वाढदिवसाचा साजरा असेल, वेगवेगळ्या पार्ट्या असेल त्या करत आहे, मुकाट फिरत आहे आणि वारंवार पीडित कुटुंबाला त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून फोन करून धमकी देत आहे का तुम्ही फिर्याद मागे घ्या, नाही तर तुमच्या मुलावर पॉस्कोचा गुन्हा दाखल करू, दरोड्याचा गुन्हा दाखल करून तुमच्यावर कुठल्याही चोरीचा आळ घेऊ, अशा विविध प्रकारच्या धमक्या त्या ठिकाणी पीडित कुटुंबाला येत आहे. तर
प्रशासनाकडून कारवाई करण्यास विलंब होत असल्यामुळं आम्ही शेवट उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे. तर येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही प्रांत कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर उपोषण हे मांडणार आहे. या दरम्यान जर पीडित कुटुंबाला काही मानहानी झाली, जीवितहानी झाली, तर याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाकडे राहील. व 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही जेव्हा उपोषणाला बसू तर पूर्ण दखलपात्र प्रशासन हे झालंच पाहिजे असे आम्हाला आमची सरकारकडे विनंती आहे.